जय महाराष्ट्र मित्रांनो, नमस्कार. बरेचसे लोक रोडवरती जात असतात आणि तिथं आपल्याला दिसत असते मधाचा दिसतले मध आपल्याला कारण मधाची खूप आता पाहिजे तसा ओरिजिनल पहिल्यापासून मध भेटत नाही आहे. तर बरेचसे लोक काय करतात, रोडवरती माशा काय ते पोळ वगैरे टाकून बाटलीमध्ये फसवतात लोकांना. त्याच्यामध्ये बरंचसं पाक मिक्स असते, बऱ्याच गोष्टी मिक्स असतात आणि आपल्याला वाटते ओरिजिनल आहे आणि आपण शहरातले लोक त्यांना घेऊन फसतो. कारण मी बी तसंच बऱ्याच वेळ एकदा फसलेलो आहो. तर तुम्हाला आज मी सांगणार आहे ओरिजिनल मधाची निशाणी कशी आहे. ॲक्च्युली मी गावी गेलो असता मी तिकडं माझ्या हाताने मध काढून आणलेलं आहे झाडाचा आणि स्वच्छ मध आहे. तर तुम्हाला आणि छोट्या माशाचा आहे. बऱ्याचशा लोक मोठ्या माशाचा पण असते, ज्याला आपण आगेमोळ बोलतो, छोट्या माशाचा पण आहे. तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे ओरिजिनल मधाच्या. म्हणजे बरेच प्रकारे ओरिजिनल मध ओळखायचे एक हे असते, परंतु तुम्हाला आज मी दाखवणार आहे ओरिजिनल मध कसा ओळखायचा आणि घरी कसा ट्राय करून बघायचा. तर हे बघा, मी घेतलेली ही 10ची नोट. ही बघू इच्छिता तुम्ही मित्रांनो, ही 10ची नोट घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपण आता याच्यावरती टाकणार हा मध आणि खालून लावणार हा आग. जर ओरिजिनल मध जर असेल तर आग म्हणजे नोट जळणार नाही आहे, फक्त तुमचा मधच जळून जाईल. आणि जर डुप्लिकेट जर मध असला तर लगेच तुमची नोट जळून जाईल. तर तुम्हाला आता मी डेमो दाखवणार आहे मित्रांनो, तुम्ही बघू इच्छिता. आता मी घेतलेला आहे मित्रांनो, हा घेतलेला आहे मध. ॲक्च्युली मी बॉटलमधला घेतला, तर याच्यामध्ये थोडासा मध घेतला मी आणि तुम्हाला आता मी दाखवतो. हे बघा, आता मी एक मिनिट, या नोटवरती हे बघा इथे टाकलेला आहे मध थोडासा. हे बघा, हा टाकलेला आहे मध. एक मिनिट, गोड आहे. हे बघा मित्रांनो, हे मी इथं टाकलेलं आहे मध, तुम्ही बघू इच्छिता. हा टाकलेला आता मध आणि हे ना आपण माचीसना जळू आता. तर तुम्हाला दाखवतो ओरिजिनल मध मित्रांनो, कधीच नोट जळणार नाही ॲक्च्युली ओरिजिनल मधाने. आणि बघू इच्छिता तुम्ही, एक मिनिट. हे बघा मित्रांनो, हे माचीची काडी लावली, तर तुम्ही बघू इच्छिता. हे बघा, वरती मध जळते मित्रांनो. परत तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली माझ्याकडे लायटर नसल्यामुळे हे वाटते. एक मिनिट चालू. ते बघा, मी खालून आग लावली माचीची, परंतु जळालेली नाही बिलकुल, फक्त मध थोडा जळालेला आहे. नोट जशाल तशीच आहे आणि हे एकदम बेस्ट हे आहे या मध चेक करण्याचं. मध हे बघा, खाली तुम्हाला दाखवतो मी, पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवतो. याच्यामध्ये बघा तुम्ही, ॲक्च्युली माझ्याकडे लायटर नसल्यामुळे जरा हा प्रॉब्लेम झाला. हे बघा, तुम्ही परत ट्राय करा. बघा, हे तुम्ही बघू इच्छिता. हे बघा, हे बघा, मध जळालेलं आहे. मध वरून नोट काय जळालेलं नाही, फक्त मध वरती दाखवलेलं आहे. आता तुम्हाला खालून नोट दाखवतोय बघा. हे बघा मित्रांनो, काय नाही झालं, फक्त हे एकदम ओके आहे. आणि हे जे खालच्या साईडला आहे तुम्हाला, ही काजळी आहे. ॲक्च्युली माझ्याकडे माचीसाठी बघू इच्छिता तुम्ही. नोट जशात तशी सेफ आहे, हे फक्त मध जळाला, नोट काहीही नाही झालं नोटला. बघू इच्छिता तुम्ही इथे. हे बघा, इथे काजळी पकडली, त्याच्यामुळे मी तुम्हाला काळा दिसत असेल. तर हे बघा, नोट जशाल तशीच आहे, आतून बी आणि बाहेरून बी नोटला काहीही झालं नाही. याच जागी जर डुप्लिकेट मध जर असता तर ॲक्च्युली हे काय काजळी पकडली त्याच्यामुळे काळे वाटत असतं मला, पण नोट जळाली नाही. याच्या जागी जर डुप्लिकेट मध जर असता तर तुमची नोट जळाली असती. फक्त तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, मध हा वरती असं कसं ते आपण जळाल्याच्यानंतर भाजल्याच्यानंतर तसं आलेलं आहे, परंतु नोट जशा सेफ नोट आहे. आणि हीच निशाणी ओरिजिनल मधाची मित्रांनो. तर नक्कीच तुम्ही कुठं फसत असाल, मध घेत असाल, तर ह्या गोष्टी ट्राय करा आणि डुप्लिकेट मधापासून आपल्या शरीराचे नुकसान करून घेऊ नका आणि याच्यापासून सावध राहा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.